Hello, good afternoon. I am Professor Karsey JJ from Pushpadi Patil Arts and Science College, Risod, Washim, and this is the lecture for second year student on unit number first. And in the last lecture, we have discussed about a very important topic, that is a photo repair system, that is also known as a light dependent DNA repair system. But in the today's lecture we are going to discuss about a dark, or it is also known as light independent DNA repair system. म्हणजे लाईट इंडिपेंडेंट म्हणजे काय, जसं की आपण फोटो रिॲक्टिवेशन प्रोसेस, त्यालाच आपण फोटो रिॲक्टिवेशन प्रोसेस म्हणजे काय, लाईटच्या प्रेझन्समध्ये DNA ला रिपेअर करण्याची प्रक्रिया, तर त्याला आपण लाईट रिपेअर DNA रिपेअर सिस्टीम असे म्हणलं होतं. पण आज आपण बघणार आहे लाईट इंडिपेंडेंट, म्हणजे लाईटची गरज नसताना किंवा लाईट नसताना DNA रिपेअर सिस्टीम कुठल्या कुठल्या असतात आणि ते DNA कशा पद्धतीने रिपेअर होते या संदर्भात आज आपण बघणार आहोत. तर सो लेट्स बिगिन. सो in the DNA repair system we have discussed that light dependent and light independent. So in the light independent, that is a dark repair system, we are going to discuss about three important mechanisms in a light independent DNA repair system. It is also called as light independent DNA repair system. In that, a very first, that is excision of DNA damage base, that is excision repair. It is also known as base excision repair. तर ह्या बेस एक्सिशन रिपेअर मध्ये कशा पद्धतीने DNA रिपेअर केला जातो याबद्दलचं आपण आज पहिले सुरू बघणार आहे. तर यामध्ये बघणार आहे आपण what do you mean by a base excision repair, who has discovered it, what are the lesions required or some enzymes required for the base excision repair. तो very first, that is base excision repair. base excision repair काय आहे, ही बेस जे नायट्रोजनस बेस आहेत तर त्यांना रिपेअर केलं जाते. जसं की जर तुम्ही बघू शकता ही DNAचा एक स्ट्रँड आहे, हा DNAचा दुसरा स्ट्रँड आहे आणि याच्यामध्ये पडतात हे बेसेस कुठले, थायमिन, ॲडेनिन, ग्वायनिन, सायटोसिन, ॲडेनिन, थायमिन, ग्वायनिन, सायटोसिन. तर अशा पद्धतीने हे बेसेस आहेत. जर तुम्ही ह्या डायग्रामकडे जर व्यवस्थितपणे बघत आहात तर तेव्हा तुम्हाला कळेल की सी समोर ऑलवेज जी आहे. चार्कॉफ्स रूल आपण सर्वांनी शिकलेलो आहोत, त्यानुसार काय आहे की जी ऑलवेज पेअर्स विथ सी. पण ह्या डायग्राममध्ये तुम्हाला जर बघत असाल तर त्यामध्ये काय होते, जी कोणासोबत पेअर व्हायला पाहिजे सी सोबत, पण तो कोणासोबत पेअर झाला यू, आणि यू दॅट इज युरॅसिल हे DNA मध्ये कधीच नसते. तर अशा पद्धतीचे बेसेस, अनवॉन्टेड बेसेस और अनडिझायरेबल बेसेस जर का DNA मध्ये ॲड झाले असतील तर त्यांना रिमूव्ह करण्यासाठी जो रिपेअर सिस्टीम आहे बेसेसला, त्यालाच म्हणलो आपण बेस एक्सिशन रिपेअर. आणि हे बेस एक्सिशन रिपेअर हे लाईट इंडिपेंडेंट रिपेअर सिस्टीम आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, तर आता हा अनवॉन्टेड जे बेस आहे, हा अनवॉन्टेड बेस आता आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मग हा अनवॉन्टेड बेस जो आहे युरॅसिल, त्याला जर रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स लागतात. बेस एक्सिशन रिपेअर सिस्टीममध्ये टोटल 4 एन्झाईम्स आहेत जे की महत्त्वाचा रोल प्ले करत आहेत. कुठले कुठले आहेत ते आपण बघू आणि त्यांचा रोल काय आहे. तर त्या अगोदर आपल्याला हे माहीत करणं असणं आवश्यक आहे की दोन बेसेस एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत, ते म्हणजे हायड्रोजन बॉन्डनी. ठीक आहे, बेस आणि फॉस्फेटमध्ये एक बॉन्ड आहे. ठीक आहे, आणि फॉस्फेटमध्ये पण एक बॉन्ड आहे. जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं, बेस आणि फॉस्फेटमध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला आपण N ग्लायकोसाइल बॉन्ड असे म्हणतो. त्यानंतर दोन बेसेसमध्ये जो बॉन्ड आहे त्यांना आपण हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतो. तर मग हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तोडला आवश्यकता आहे का, कारण आपण हा अनवॉन्टेड जो युरॅसिल आहे हा युरॅसिल इथून रिमूव्ह करणं आवश्यक आहे. तर यासाठी लागणारे एन्झाईम्स कुठले होते, हे एन्झाईम्स आहेत, दॅट इज DNA ग्लायकोजायलेस, AP एंडोन्यूक्लियस,
DNA पॉलिमरेज आणि DNA लायगेस. आता तुम्हाला मी आत्ता जस्ट दाखवलं डायग्राममध्ये की कशा पद्धतीने एक फॉस्फेट आणि एक नायट्रोजन बेस हा एकमेकाला जोडला गेलेला आहे बाय एन ग्लायकोसिल बॉन्ड. आणि हा जो एन ग्लायकोसिल बॉन्ड आहे, हा एन ग्लायकोसिल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारा जो एन्झाईम आहे दॅट इज DNA ग्लायकोलेज, किंवा ज्याला आपण DNA ग्लायकोलाइज म्हणतो. तर तो बॉन्ड हा मोडून ह्या डायग्राममध्ये क्लिअर दाखवू शकतो. हा नायट्रोजन बेस आहे, हा येलो कलरचा. ठीक आहे. आणि हा टोटल फॉस्फेट ग्रुप आहे. तर अशा पद्धतीने हा जो बॉन्ड आहे हा तोडायचं काम हा एन ग्लायकोसिल दॅट इज एन ग्लायकोसायलेस किंवा DNA ग्लायकोसायलेस तो काय करतो, हा बॉन्ड ब्रेक करतो. त्यानंतर एपी एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे. तो एपी एंडोन्यूक्लियस काय करतो, क्ल्यू दी फॉस्फेट बॉन्ड ऑन दी 5th पोझिशन ऑफ दी नायट्रोजनस बेस पेअर. तर मी जस्ट आता बोललो की कशा पद्धतीने एन ग्लायकोसिल बॉन्ड कशा पद्धतीने तोडतोय, आणि तो कोण तोडतोय, तो तोडतोय ॲक्च्युअली DNA ग्लायकोसायलेस. तर कशा पद्धतीने तोडतो हे आपण ॲनिमेशन थ्रू बघणार. तर हे आहे बेस एक्सेशन रिपेअर. तर तुम्ही जर ह्या बेस एक्सेशन रिपेअरमध्ये बघितलं तर जो सेल्स आहेत जे असू द्या प्रोकॅरियोटिक सेल किंवा युकॅरियोटिक सेल, म्हणजे कुठली पण बॅक्टेरियल सेल असू द्या किंवा ॲनिमल सेल असू द्या, आणि ती जर का रेप्लिकेशन प्रोसेस थ्रू जर का चुकीनं बेसेस जर का व्यवस्थित टाकल्या गेलेले नाहीत, जर ए समोर टी किंवा जी समोर सी नेहमी असते, त्याऐवजी जी समोर जर यू आला किंवा सी समोर ए आला किंवा टी समोर जी आला, तर हे अनवॉन्टेड आहे. तर याला रिमूव्ह करण्यासाठी बेस एक्सेशन रिपेअर हे सर्वात महत्त्वाचं कारणीभूत आहे. तर त्यामुळे तुम्ही बघा ॲनिमेशनमध्ये जर हे रेड कलरचा जो बेस दिसतोय तो अनवॉन्टेड आहे इथं, तर त्याला रिपेअर करण्यासाठी बेस एक्सेशन रिपेअर सिस्टीममध्ये काय आहे, एक महत्त्वाचा एन्झाईम जे आपण बोललोय दॅट इज ए DNA ग्लायकोसायलेस. सो DNA ग्लायकोसायलेस काय तो सर्वप्रथम तो येतो, तो रेकग्नाइज करतो, आणि रेकग्नाइज करून तो तिथली एन ग्लायकोसिल बॉन्ड हा ब्रेक करतो. बघा या पद्धतीने द DNA ग्लायकोसायलेस फ्लिप्स द डॅमेज बेस आउट ऑफ दी डबल स्ट्रँडेड. म्हणजे सगळ्यात पहिले तो बाहेरच्या दिशेने त्याला टर्न करतो, फ्लिप करतो, आणि फ्लिप केल्यानंतर त्याच्यामधला ग्लायकोसिडिक बॉन्ड हा ब्रेक करतो. ग्लायकोसिडिक बॉन्ड हा ब्रेक केल्यानंतर जो 5' एंड आहे तो 5' एंडला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, तर तो ब्रेक करून द्यायचं काम असतो एपी एंडोन्यूक्लियस, आणि एपी एंडोन्यूक्लियस तो एक कार्य करतो. बघा या पद्धतीने बेस निघून गेलाय, आणि नंतर बघा दिस साइड इज लिव्ड, देन द एपी एंडोन्यूक्लियस कम्स देअर अँड क्ल्यूज दी 5' एंड ऑफ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. हे बघा इथून ब्रेक करतो. ब्रेक केल्यानंतर इथं जागा बनलेली आहे, आणि ही जागा बनल्यानंतर ती जागा भरून करायचं काम हा DNA पॉलिमरेजचा असतो. DNA पॉलिमरेज, आणि DNA पॉलिमरेज काय करतो, मग ही रिकामी जागा जी भरायची होती ती रिकामी जागा भरून देतो, आणि भरल्यानंतर त्याला सील करायचं आहे. तर सील करण्यासाठी DNA लायगेस नावाचा एन्झाईम महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा यासाठी बेस एक्सेशन रिपेअरमध्ये तुम्हाला कोणकोणते एन्झाईम्स लागतील, DNA ग्लायकोसायलेस, एपी एंडोन्यूक्लियस, त्यानंतर DNA पॉलिमरेज, आणि सगळ्यात शेवटी DNA लायगेस. तर यामधला जो एन्झाईम आहे तो एन्झाईम DNA ग्लायकोसायलेस तो फ्लिप करतो बेसला बाहेरच्या साईडनी, आणि ग्लायकोसिल बॉन्ड ब्रेक करतो. 5' एंडचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड एपी एंडोन्यूक्लियस ब्रेक करतो. एपी एंडोन्यूक्लियस ब्रेक केल्यानंतर तिथं रिकामी जागा राहती, ती रिकामी जागा भरून काढायचं काम DNA पॉलिमरेज करतो. DNA पॉलिमरेज ती रिकामी जागा भरल्यानंतर त्यामधली जी गॅपमधली सिलिंग आहे ती सिलिंग भरून काढायचं काम DNA लायगेस करतो. तर हे सर्व आहे बेस एक्सेशन रिपेअर. तर हे आहे बेस एक्सेशन रिपेअर जे मी बोललो. त्यामधलं महत्त्वाचं ते तुम्हाला कळणं आवश्यकता आहे ते म्हणजे DNA बेस रिपेअर सिस्टीम. ठीक आहे, DNAची बेस रिपेअर सिस्टीम ही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण होती आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण होती. दोघांमध्ये पण हे सेम एन्झाईम्स आहेत, फक्त आणि फक्त फरक कुठं आला, DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज जो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो तो आहे DNA पॉलिमरेज टाईप 1चा आहे. त्या व्यतिरिक्त DNA पॉलिमरेज
हा युकॅरियोटिक सेलमधला बीटा टाईपचा असतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे दोन्ही पण ही प्रोसेस हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असतात, दॅट इज बेस सक्सेशन रिपेअर. सो आत्ताच आपण DNA डॅमेज रिपेअर सिस्टीम दी कोणती बेस एक्सेशन रिपेअर सिस्टीम, त्यालाच आपण एक्सेशन रिपेअर सिस्टीम म्हणतो, ती आपण बघितली. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन ऑर फंडामेंटल DNA मॉलिक्युलर फ्रॉम अनडॅमेज फ्रॅगमेंट, साध्या भाषेमध्ये रिकॉम्बिनंट रिपेअर सिस्टीम त्याला असे म्हणतात. आणि रिकॉम्बिनंट रिपेअर सिस्टीम कशी असती ही आपण आज बघणार आहे. तर रिकॉम्बिनंट रिपेअर सिस्टीम काय आहे हे बघू. तर रिकॉम्बिनंट रिपेअर सिस्टीममध्ये आपल्याला बघायचं आहे द DNA डॅमेज आर रिप्लेस बाय रिकॉम्बिनेशन मेकॅनिझम नोन ॲज सिस्टर स्ट्रँड एक्सचेंज. आता हे सिस्टर स्ट्रँड एक्सचेंज काय आहे ते सांगतो. एका क्रोमोझोमला 2 हँड्स असतात. जर आपण तुम्ही बघितलं H हा अल्फाबेट आहे कॅपिटल, जर तुम्ही बघितलं तर 2 स्ट्रँड एकमेकाला जोडल्या गेलेले आहेत. ठीक आहे. जर त्या दोघाला मधातून ब्रेक केलं तर 2 स्ट्रँड बनतील. ठीक आहे. DNAचे नाही, तो आहे क्रोमोझोमचे स्ट्रँड, आणि त्याला स्ट्रँड न म्हणता आपण सिस्टर स्ट्रँड म्हणू त्याला, क्रोमोझोमचे सिस्टर स्ट्रँड. आणि त्यामध्ये जर का कुठं डॅमेज झाला एकामध्ये तर दुसरा तो DNAचा मॉलिक्यूल त्याला देतो आणि तिथून तो त्यांची भरपाई करतात. यालाच रिकॉम्बिनंट DNA रिपेअर सिस्टीम असे म्हणले जाते. त्यामधलं जे मी हे एक्झाम्पल बोललो तो होतो होमोलोगस, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल और बिटवीन द 2 होमोलोगस DNA सिक्वेन्स मधला DNA रिपेअर सिस्टीम. कसं होतं दाखवत. तर काय म्हणलो मी आता, त्यामध्ये होमोलोगस क्रोमोझोम असणं गरजेचं आहे. त्यालाच आपण दुसरं नाव होमोलोगस रिकॉम्बिनेशन असे म्हणलं जातं. त्यामध्ये काय आहे, इट इज अ टाइप ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इन विच द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आर एक्सचेंज बिटवीन द 2 सिमिलर आयडेंटिकल मॉलिक्यूल्स ऑफ द DNA फ्रॉम द सिस्टर क्रोमॅटिड्स. तर हे मोस्ट वाइडली कधी होते, इट इज मोस्ट वाइडली यूज्ड बाय द सेल ॲक्युरेटली रिपेअर हार्मफुल ब्रेक्स दॅट ऑकर्स बिटवीन द DNA ऑफ द डबल स्ट्रँड. ठीक आहे. आणि हे जे ब्रेक्स आहेत हे ब्रेक्स म्युटेशनमुळे पण असू शकतात. त्या DNAला जो डॅमेज झालेला आहे तो डबल स्ट्रँडवर झालेला आहे. आणि अशा पद्धतीने तो होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे एक स्त्रीचा जो H आहे, H तुम्ही वारंवार अल्फाबेटला लक्षात ठेवायचं, H जो अल्फाबेट आहे त्या H अल्फाबेटला जर मधातून कट केलं तर ते 2 काय होतील, 2 सिस्टर स्ट्रँड होतील. आणि ह्या 2 सिस्टर स्ट्रँडमधला जो DNAचा देवाणदेवाण आहे तो त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली होत आहे. तर अशा पद्धतीने होमोलोगस रिकॉम्बिनेशनमध्ये होत असते. तर युकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल घेऊ. इन युकॅरियोटिक सेल जर का कुठं डॅमेज झालेला आहे किंवा जर DNA सिंथसाइज होत आहे तर हे दोन्ही पण रिपेअर मेकॅनिझम सिस्टीम और सिंथसाइज सिस्टीम, DNA सिंथसाइज सिस्टीम, हे दोन्ही पण एका सोबतच कार्यरत असतात. बघा कशा पद्धतीने होते. जर एखादा DNA डॅमेज आहे तर DNA जर डॅमेज झालेला आहे तर त्याला रिसेक्शन, इन्व्हेजन, दुसरा DNAचा तुकडा, आपण आत्ताच बोललो की 2 सिस्टर क्रोमॅटिनमधून DNA इन्व्हेज केला जाते म्हणजे आतमध्ये शिरलं जाते. तुझ्याकडं जर 100 किलोचं कुठली गोष्ट आहे आणि दुसऱ्याकडे 90 किलो आहे तर याच्यामध्ये पण ते पार्टिशन काय करतात, ते 5-5 किलो दोघाला एकमेकाला देतात आणि काही सिंथसाइज करून घेतात. म्हणजे दोघं पण 100% त्यांची भरती पूर्ण करतात. कशा पद्धतीने करतात तर ह्या रिसेक्शन, इन्व्हेजन, DNA सिंथसिस. आता मी तुम्हाला आत्ताच म्हणलो की एकाकडं 100 किलोचा साठा आहे आणि एकाकडं 90 किलोचा आहे तर दोघं पण बॅलन्स नाहीत. तर त्याला बॅलन्स करण्यासाठी तो काय करतील, ज्यांच्याकडे 100 आहे तो काय करेल 5 स्वतःकडे ठेवील, 5 दुसऱ्याला देऊन टाकल. दोघं 95% होतील. पण त्या दोघाला पण 100% व्हायचं तर त्यासाठी मग ते DNA सिंथसाइज करतील. मग DNA सिंथसाइज ती सिंगल स्ट्रँडची पण करू शकतात आणि डबल स्ट्रँडची पण करू शकतात. आणि हे सर्व कशामध्ये येते, होमोलोगस DNA रिपेअर सिस्टीममध्ये येते. तर त्यामधली हे दोन्ही येतं. बघा मी तुम्हाला आताच म्हणलं की जी भरपाई आहे, आता 95% एक जणाकडे आहे, दुसऱ्या जणाकडे 95% आहे, तर 95%ला 100%मध्ये कसं करतात तर ते
स्वतःला सिंथसाइज करतात. तर कसं सिंथसाइज करतात? एक तर सिंगल स्ट्रँड किंवा डबल स्ट्रँड. तर पहिलं आपण बघू डबल स्ट्रँडेड ब्रेक रिपेअर त्याला आपण म्हणतो. तर डबल स्ट्रँडेड ब्रेक रिपेअर इज अ युनिक रिपेअर सिस्टीम आणि ही सुरू होती 3 प्राईम हेडनु आणि त्यालाच आपण म्हणलं जाते हॉलिडे जंक्शन मॉडेल विथ दी होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे एकसारखा जो क्रोमोझोम आहे, मी तुम्हाला म्हणलं की क्रोमोझोमला मधातून तोडलं एच आकार आहे, तर तो सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत आणि ह्या दोघांमध्ये देवाणघेवाण जेनेटिक इन्फॉर्मेशनची होत आहे आणि ती भरपाई करत आहे. आणि यालाच समजून घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम, एक विशिष्ट प्रकारचा पाथवे त्यांनी सांगितलेला आहे आणि त्या पाथवेला आपण म्हणतो हॉलिडे जंक्शन मॉडेल. सो दिस हॉलिडे जंक्शन मॉडेल इज अ मॉडेल where the DNA repair system get occurred. Which DNA system? That is a recombinant type of DNA repair system. ठीक आहे. आणि यामध्ये स्पेसिफिकली एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम आहे, तो काय करतो 3 प्राईम एंडला ब्रेक करतो. ब्रेक केल्यानंतर तिथून नंतर मग क्रोमोझोमल क्रॉसिंग ओव्हर होती, 2 क्रोमोझोम एकमेकांना मिक्स होतात आणि ते आपली देवाणघेवाण जेनेटिक इन्फॉर्मेशन देतात आणि यालाच आपण म्हणले जाते हॉलिडे जंक्शन मॉडेल. दॅट इज हॉलिडे जंक्शन इन कट ऑर रिसॉल्व मॉडेल असे म्हणले जाते. तर हे अशा पद्धतीने असते बघा. हे डबल स्ट्रँडचं इथं ब्रेक बसलेला आहे आणि हे दुसरा आहे स्ट्रँड आहे. तर काय केलं जाते बघा, एंड रिस्ट्रिक्शननं दॅट इज एंडोन्यूक्लियसनं ब्रेक केला जाते. ब्रेक केल्यानंतर ही याच्यात मिक्स होते आणि हा याच्यात मिक्स होते. मिक्स करून दोघं DNA ची देवाणघेवाण घेतात आणि अशा पद्धतीने बघा DNA परत आपल्या नॉर्मल स्टेटमध्ये येते बघा. हे एक पट्टा, हा एक पट्टा आहे, हा एक पट्टा, हा एक पट्टा. ठीक आहे. आणि रिकॉम्बिनेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस पण ज्या कधी पण रिकॉम्बिनेशन प्रोसेस होते त्यामुळेच DNA हे डबल होते. ठीक आहे बघा, इथं हे सिंगल होते, हे डबल 2 स्ट्रँड झाले. तर अशा होते, हे होत आहे हॉलिडे जंक्शन मॉडेलमध्ये. हा डायग्राम नेहमी समोर ठेवायचं. हा डायग्रामनंच तुम्हाला कळेल की हॉलिडे जंक्शन मॉडेलमध्ये कशा पद्धतीने होते आणि त्यामध्ये लागणारा एंडोन्यूक्लियस आणि हा हॉलिडे जंक्शन मॉडेल हे नेहमी 2 होमोलोगस क्रोमोझोममध्ये होत आहेत. ते पण सेम क्रोमोझोम बट होमोलोगस साईट. त्यामध्ये DNAची देवाणघेवाण होती आणि राहिलेला जो डॅमेज आहे, राहिलेला जो भाग आहे तो भरून काढला जाते. सो बाकीचं नंतर आपण बघू. नंतरचं लास्ट लेक्चर लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फायनल दॅट इज साईट स्पेसिफिक रिपेअर आणि ट्रान्सपोजिशन साईट ऑफ रिपेअर. थँक्यू.